माझी पत्नी आणि मी आम्ही निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते होतो. माझी ही लढाई आहे हे स्थानिक करता आहे. तिचं नुकतंच लग्न झालं आणि ती कार्यकर्ता पण झाली. तिलासुद्धा पक्षाने तिकीट दिलेली आहे. ज्यांनी उमेदवारी मागितली आणि ठामपणे उमेदवारी मागितली त्यांना उमेदवारी डावलून इतरांना उमेदवारी दिली. हा माझा रोष आहे आणि पक्ष फॉर्म भरलेला आहे आणि मी परत घेणार नाही. माझ्या लग्नाला 35 वर्ष झाले, परंतु एकही रात्र आजपर्यंत माहेरी ती थांबलेली नाही आहे. या निमित्ताने कमीत कमी 15 दिवस तिला शांत आणि आराम मिळेल. आपल्या पतींनी अपक्ष उमेदवारी वापस घ्यावी. जर ते वापस घेणार नसेल तर मला भाजपचा प्रचार करायचा आणि या कारणासाठी नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर आपल्या माहेरी निघून गेला होता. आज उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि उमेदवारी अर्ज परत घेण्याला अवघे काही तास शिल्लक आहे. या काही तासांमध्ये उमेदवारी अर्ज परत घेणार काय हे जाणून घेण्यासाठी आपण सध्या विनायकराव डेहनकर यांच्याकडे. मला सांगा, तुमच्या पत्नी माहेरी गेलेल्या आहेत कारण त्यांना तुम्ही अपक्ष उमेदवार नको आहे, तुम्ही पक्षाचं काम करावं अशी त्यांची मागणी आहे. काहीच तास शिल्लक आहे. इथून पुढे तुमची काय भूमिका असणार? माझी पत्नी आणि मी आम्ही निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते होतो. माझी ही लढाई आहे हे स्थानिक करता आहे. जर हे चारही उमेदवार हे बाहेरचे आहेत, एक प्रभाग 18 मधला आहे, एक प्रभाग 32 मधला आहे. एक उमेदवार जी स्त्री आहे तिचं नुकतंच लग्न झालं आणि ती कार्यकर्ता पण झाली. तिलासुद्धा पक्षाने तिकीट दिलेली आहे आणि एक उमेदवार काँग्रेसमधून इथे आलेला आहे त्याला तिकीट दिलेली आहे. आणि इथले जे 25-30 वर्षापासून जे भाजपला मोठं करण्यापासून, मी 84 पासून आहे, पण त्याच्यानंतर आमच्या हाताखाली जे कार्यकर्ते तयार झाले त्यांचं भविष्य खराब होईल. त्यांनी कशा भरोशावर इथे भाजपचं काम उभं करावं, मला त्यांचा विचार आहे. आणि याकरता त्यांच्याकरता 68 लोकांनी उमेदवारी मागितली होती. 68 पैकी ते नव्हते ज्यांनी उमेदवारी मागितली आणि ठामपणे उमेदवारी मागितली त्यांना उमेदवारी डावलून इतरांना उमेदवारी दिली. हा माझा रोष आहे आणि पक्ष फॉर्म भरलेला आहे आणि मी परत घेणार नाही. उद्या चिन्ह वाटप आहे, ताकदीने मैदानामध्ये उतरील आणि जिंकून येईल. बरं, काल भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे तुमच्याकडे येऊन गेलेत. काय चर्चा झाली? त्यांनी तुम्हाला आग्रह केला असेल उमेदवारी वापस घेण्याचा, तरी तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात? नक्कीच, कारण की त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिली आहे की जेही कोणी भाजपचे उमेदवार असतील आणि त्यांनी अपेक्षा फॉर्म भरलेला आहे त्यांना शांत करावं किंवा त्यांच्याशी बोलावं. ते रात्री 1 वाजता आले. इथे 50-100 कार्यकर्ते गोळा होते. त्यांनी म्हणाले की उमेदवारी अर्ज मागे होणार नाही आणि त्यांना आमच्यावर काय अन्याय झाला हे आम्ही त्यांना पटवून सांगितलं आणि ते त्यांना मान्य झाले आणि ते म्हणाले की ठीक आहे, तुमची इच्छा. बरं, त्यांनी तुमची इच्छा म्हटली, पण आता हा वाद तुमच्या कुटुंबात गेलेला आहे. तुमची पत्नी माहेरी गेलेली आहे. आता कुटुंबावर याचा परिणाम व्हायला लागलेला, त्यामुळे कुटुंबाचा विचार करणार की नाही? माझ्या लग्नाला 35 वर्ष झाले, परंतु एकही रात्र आजपर्यंत माहेरी ती थांबलेली नाही आहे. या निमित्ताने कमीत कमी 15 दिवस तिला शांत आणि आराम मिळेल आणि तिथे त्यांनी पक्षाचं काम करावं किंवा काही करावं. ती आपल्या पक्षाचं काम करायला मोकळी आहे, कारण की ती माझी महापौर आहे आणि पक्षाने खूप काही त्यांना दिलेलं आहे. आणि माझा ही ठाम भूमिका आहे की मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही. बरं, मग निवडणूक आटोपल्यानंतर तरी तुम्ही त्यांना परत आणायला जाणार? हां, लगेच. काय वाद म्हणजे काय? आम्ही म्हणजे त्यांचे जे विचार आणि माझे विचार आमचे समविचार आहे आणि दोघेही आम्ही भाजपचे कार्यकर्ते होतो. परंतु त्या रोज सकाळी आलं किंवा कुठून फिरून आलं की त्यांची एकच रट होती की तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या, कशाला फॉर्म भरला. याच्याकरता घरी वाद नको म्हणून त्यांना विनंती केली की तुम्ही निवडणुकीपर्यंत आपल्या माहेरी जावं, मी इकडे काम करायला मोकळं आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी वापस घेणार नाही? बावनकुळेंनी समजावून सांगितलं, अजून कुठल्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं तरी घेणार नाही घेणार. जर यावेळेला जर कार्यकर्त्यावर झालेला अन्याय मी जर खपवून घेतला तर वारंवार असाच प्रयोग करतील. पक्ष मोठा व्हावा यासाठी आम्ही दिवसरात्र राबलो आहे, परंतु त्याचा आनंद आहे. पण पक्ष यापर्यंत मोठा व्हावा की यांनी मनमानी कसाही निर्णय घेतला, कार्यकर्त्यावर लादला, तर हे आम्हाला मंजूर नाही. नक्कीच आपण पाहतोय की हा कौटुंबिक वाद झाला होता, मात्र विनायकराव डेहनकर अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. काल रात्री 1 वाजता चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली, मात्र ते 3 वाजता नंतर देखील उमेदवारी अर्ज परत घेणार नाही. या निवडणुकीत जय पराजय जो होईल तो होईल, मात्र निवडणुकीनंतर माजी महापौर असलेल्या अर्चना डेहनकर यांना आणण्यासाठी मात्र ते आवर्जून माहेरी जाणार आहेत.
व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत.